हा एक काय घेतलं? काय नाही भाई, आपण बघायला गेलो. चले तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दुपारी आता जेवण वगैरे करून आता संध्याकाळी आपण चाललो आहोत सनसेट पाहायला. आणि इकडे बघा सगळ्यांनी आता कपडे वगैरे काय नवीन माथेरान म्हणजे कुठे जाणार आणि कुठे जाणार असं करायला नवीन कपडे आणले होते. आणि हे बघा इथून सुरुवात होते. नवीन 600चा शर्ट, 500ची पॅन्ट आणि हा सोहमेक. हा बघा हा पण सस्ते कमाल 250 कुर्ला मार्केट आणि ठाण्याचा मार्केट. सगळे परत टकाटक तयार होऊन चालले आहेत सनसेट बघायला. तेच डोंगर त्याच दर्या. तर हे आहे माथेरान मार्केट. हे पहा संध्याकाळचा टाइम झालेला आहे. हॉटेल मेजवानी. इकडे आता नवीन नवीन दुकानं लागत आहेत संध्याकाळी. आता आपण मार्केटमधून तिकडे पुढे आलो आहोत आणि थोडं आता एक चहाची टपरी भेटली आहे. तर तिकडे आता चाललो आहे चहा प्यायला. थंडी लागायला आता सुरुवात झाली आहे. माथेरानला याल तर जरा स्वेटर वगैरे घेऊन याल, नाहीतर थंडी पूर्ण तयार करून या. फुल तयारीशी या. आणि शक्य असल्यास आपलं चहाचं कॅन घरूनच घेऊन या. इकडे 20 रुपये चहा आहे. खूप महाग चहा आहे. चहा कशी बनवताय? आपण चाललो आहोत परत त्याच ठिकाणी सूर्यास्त बघायला त्याच जोशाने. हे बघा मग वेगवेगळं रात्रीचा काय प्लॅन आहे? काय नाही. अरे बघ थंडी बिंडी आहे. केपसा राईस रात्री. इकडे घोडे बघा कसे येत आहेत ते. तुगुडुक घोडोबा, घोडोवर बसले लाडोबा. यंग पिढी मोर्या मित्रमंडळ बघा, कार्यकर्ते, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार. तर हा बघा हाच तो मगाचा हनीमून पॉईंट. तिकडे जाणार आहोत 3 किलोमीटर इथून हनीमून पॉईंट. तर मित्रांनो बहुतेक कुंभवडे ते आग्रेवाडी इतको प्रवास करून खास तो बुडणारो सूर्यभोग आम्ही लाव म्हणजे किती खास बघा. आणि 20 तिकडे आता पोहोचतोय. फायनल तिकडे म्हणजे 1 तास झालो चालता मर मेलाव. आणि आता 40 रुपये वसूल झाले. 20 रुपयाची चाय देऊन आमका सांगला नाही की सनसेट बघू जाऊया म्हणून. अरे काय माती सनसेट गावी कितींदा बघले. मग खळ्यात बसून सनसेट दिसा. वाव वाव. आणि ह्या प्लेस साठी आम्ही तो 8 तास केला 1 तास चालण्याचा. तो आपण तिकडनं येऊ तू हेट दोन करतो. हो का? हाच तो. खतरनाक. चला चला फोटो काढा. तर इकडे सगळ्यांचे आता फोटोशूट चालू आहेत सनसेट पॉईंटला. सनसेट पाहून झाला आहे आणि इकडे आता फोटोशूट चालू आहे. इकडे संकेत पोच देतोय बघा. संकेत भैयाची स्माइल. सनसेट बघून तर झाला आहे आणि आता मार्केटमध्ये जरा बघूया काय बघायला भेटतं का. नाहीतर सीधा चायनीज केपचा घेऊया आणि रूमवरती जाऊया आणि एन्जॉय करूया. किती आहे ते सनसेट बघायला एवढं क्राऊड आलेलं. आणि परतीचा प्रवास आता चालू झालाय.
आता वेग कसं वाटलं सनसेट पाहून? जरा एक नंबर होता, मस्त होता. एनर्जी आलो हाय एवढा झाली. चालून आलो पण थोडासा काहीतरी फायदा झाला त्याचा. मग वाऊलवाडी इथपत चाललो. वाटलं एकदम मस्त. माझ्यामुळे लक्षात ठेव. तुझ्याच मध्ये सांगितलं असतं आता. तर आता आपण चाललो आहोत इकडे फ्रूट मार्केटला. हे बघा या ठिकाणी फ्रूट मार्केटला काही फ्रुट्स खरेदी करतोय रात्री खायला. रात्री खायलाच ना रे की प्यायला? मॉकटेल करायला, मॉकटेल. इकडे फ्रूट मार्केट आहे. कधी आलास तरी या इथे. कधी आलात तर नक्की या इकडे. फ्रूट मार्केट आहे, थोडी कॉस्टली भेटतील पण ठीक आहे. जर फ्रूट खायची असेल तर पैसा खर्च केलाच पाहिजे. हे बघा इकडे भाज्या वगैरे आहेत. कलिंगड घेत आहे तिकडे. 60 रुपये किलो. त्यांना सांगा ना कशासाठी पाहिजे ते. 2 किलो आहे 120 रुपये. रे हे ठीक आहे तेवढं. तर आता रात्रीचे 10 वाजले आहेत आणि आता जेवायला निघालो आहे आपण. बघू चायनीजच्या शॉपमध्ये, चायनीज दुकानात जायचं आहे. बघू आता काय काय जेवायला मागवत आहेत ते. नॉनव्हेजमध्ये असणार आहे फुल राडा आणि एकच व्हेज आहे, तो पण सुशांत आहे. बाकी सगळे नॉनव्हेज. काय मागवायचं आहे? केप्सा राईस मागवायचा प्लॅन चालू आहे. बघू केप्सात परवडेल कारण क्वांटिटी कमी असली तरी चालेल पण आमची क्वालिटी चांगली पाहिजे जेवणामध्ये. आणि माथेरानला आलो आहे तर आता बघू केप्सा खाऊन माथेरानची टेस्ट कशी आहे ती. तर इकडे शालीमार फॅमिली रेस्टॉरंट आहे, तर तिकडे मग अशी आपण इन्क्वायरी करून गेलो होतो. इकडे वेटिंग आहे हॉटेलमध्ये, फुल पॅक आहे. केप्सा आलाय. फर्स्ट टाइम आता केप्साचा नवीन प्रकार आम्हाला पाहायला भेटलाय. चायनीज शेजवान केप्सा माथेरानमध्येच भेटतो. बरोबर कशी आहे टेस्ट? साधारण गाजर काय आयुष्यभर गाजरच खाल्ले. म्हणती बघ जरा टेस्ट करून. ठीक आहे रे आमचं ना मगाशी दुपारी नाही थांबला असं नाही, आता काय थांबता? संकेत बरा साधारण ना ते ग्रेव्ही घ्या. आता आपण दुसरा दिवस आहे आणि सकाळ झाली. आता सकाळी बघूया, आता थोड्या वेळ इकडे गार्डनमध्ये वगैरे फिरूया आणि नंतर आपला चेकआउट असणार आहे. त्याच्यानंतर आपण इथून निघणार आहोत सीधा नेरळ स्टेशनला. तर चला आता गार्डनमध्ये बघूया काय काय पाहायला भेटते. तर इकडे आता नोराजी लॉट गार्डनच्या इकडे आपण चाललो आहोत. हे गार्डन पाहू शकता. इकडे सागर पण आता तयार होऊन मस्तपैकी आहे. पकडतो कपल्सचं राहणीमान इकडे भरपूर आहे सध्या. आणि हे बघा हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल, इकडे यांचा पुतळा आहे. आणि आपले फ्रेंड बघूया आता कुठे गेले आहेत ते. मग सागर 2 दिवस कसं वाटलं माथेरानमध्ये? माथेरानमध्ये फिरायला भरपूर दिवसांनी आपला प्लॅन झाला होता नाही? फक्त एवढंच. फक्त महाबळेश्वरला जाणार होतो, ते माथेरानला आलो. सस्ते का प्लॅन आहे. महाबळेश्वर पुढच्या वर्षी नक्की महाबळेश्वरला जाऊ.
इकडे कमल्स आहेत गार्डनमध्ये, हे बघा. शक्यतो बघायला नाही भेटत. आणि इकडे आता सगळ्यांचा गार्डनमध्ये चांगला गेटअप वगैरे करून फोटोशूट चाललाय. इकडे बघा, अरे वा, काय रावडी पोज आहे. वा वा वा. नॉडी, उम्या, चुम्या, श्रवणजी, रमेशजी आणि ते विनोदचं पोरग, विनोद तबेला वाला. हाय गाइस, तो अभी हम किधर जाने वाले हैं बताओ. रुपेश भाई देखो कितना चिकना. इसको हम लड़की ढूंढ रहे हैं, इसकी शादी बाकी है. कृपया करके हमारे प्रेक्षक वर्ग में किसी की पहचान वाली रहेगी तो इसको लड़की ढूंढनी है. कोई लड़की अच्छी सी रहेगी तो बताइए. ये भी शादीशुदा नहीं है अभी तक, अभी 32 का हो चुका है. तर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर आहे. पुतळा आहे इकडे, स्मारक पाहू शकता या गार्डनमध्ये. आणि सुंदर असं हे गार्डन आहे फोटोशूटसाठी. या लोकांनी बरेचसे फोटोशे काढलेले आहेत. हे बघा, हँडसम हिरो, सगळे हँडसम हंक. आणि त्या तिकडे राजू पोत चालू आहे सध्या. आता नवीन पर्यटक सगळे यायला लागले आहेत. आणि इकडे दुकानं वगैरे परत एकदा सज्ज झाली आहेत संडेसाठी. संडेला भरपूर गर्दी असणार. आम्ही संडेचा चेकआउट आहे, विवेक गुरवला विरारला जायचं आहे, त्याच्यामुळे लवकर आम्ही चेकआउट करतोय. मग विवेक, आता 2 दिवस आता परत कधी पिकनिक ऑर्गनाईज करणार आहेस तू? तुम्ही ठरवाल तेव्हा. आम्ही कधी ठरवणार, आमच्याने काय होत नाही. आमचा कुलदीप एक तर येत नाही, महाबळेश्वरला नाही गेलो, प्लॅन करतात आणि घरी राहतात. लास्ट मोमेंटला कॅन्सल करतात. मग सुट्ट्या नाही, हे नाही, ते नाही. त्यांच्यासाठी आपण काहीतरी सांगितलं पाहिजे सगळ्यांनी की बाबा. ते इकडे घोडे बघा, हे बघा, घोडे पण सकाळी सकाळी सज्ज झाले आहेत. काय ते एकदम गार वातावरण. बघा किती छोटे छोटे मुलं इथे जीवन जगण्यासाठी किती कष्ट घेतात ते. आणि आम्ही इकडे पैसे उधळायला आलो आहे. उधळायला नाही रे. हा प्रथमेश, तू पुण्यावरून आलायस पैसे उधळायला. हा, काय खास तुला? इकडे चप्पल घेत आहेत आता. अजून त्यांना अर्धा झाला, पसंत नाही पडत आहेत. हे काय पसंत नाही पडत आहेत? किती उशीर, किती उशीर, काय चॉईस? खयचे खयचे घेतला? तुका 3 कोणाक लक्षणापासना? मी पण घेतलाय आर्यासाठी रात्रीच. 6 जोड घेतला मी आता. 6 जोड आहे. धंदा सकाळी सकाळी भवानी केली आहे. चला ये आता अभि चलते. आणि हे इकडे लेडीजचं शॉप आहे. तर तिकडे आपले 2 मित्र गेलेले आहेत. हे बघा, सोम कोणासाठी घेत आहे? सोम काय घेतलं? कोणासाठी घेतोय? माझ्यासाठी घेतोय. काय 400 रुपये. कशासाठी बनते? टिफिन? आता कामावर जातो ना, एक टिफिन असतो आपला आणि अच्छा, कॉर्पोरेट मजदूर. कार्पोरेट मजदूर कार्पोरेट मजदूर. हा बघा इकडे. मला वाटलं काय लेडीजसाठी, गर्लफ्रेंडसाठी. मला वाटलं गर्लफ्रेंडसाठी घेतोय काय. हे काय इकडे पर्स, छान छान बॅग आहेत. ही कितीला आहे? 400 रुपये. छान आहे, घे मग. घेतोय. ही कोणी घेतलं रे? कोणासाठी? गर्लफ्रेंडसाठी ही बॅग. हो छान आहे. काय कमी नाही ह्याच्यात. हे बघा, 4 पॉकेट only. 4 पॉकेट. शाळेत जायला काय? हो, शाळेत गेलो. अजून आहे काय? बढिया है. नाही चला, झालं तर चला शॉपिंग. आता बघा किती लोक बाहेर पडतील ते. हा एक काय घेतलं? काय नाही भाई, आपण काय बघायला गेलो. बघायला गेलो. चले सोम, इकडनं ये. समोर नाही. हा बघा, हा एक बॅग घेतली आहे सोमने. आणि ती एक
आता आपण कायच नाही घेतलंय. काय करणार, आपल्या कोण आहेच नाही. तेच झालंय रे, नशीबच. रेसिपी गांडू. आम्ही आपले मुलीला घेतलं. मी बादशाला घेतलंय चप्पल. काय करणार. तर आता इकडे आलो आहोत नरिमन चिकी मार्ट. चला चिकी चला. घेऊया ना हां सगळ्यांना एक एक पॅकेट. बघ किती वाली असेल ती. बाकीचे जेवण वापरतो चल. आणि 1200 वाचलेला पैसे हां आणि 1200 ह्याचे आहेत ना वेगळे. ट्रॅव्हल याच्यात मग ते मायनस करूया नंतर. चला चलो रुपेश. जेवण चॉईस घेतली रे. तर हे बघा भरपूर असे वेगवेगळे फ्लेवर्स वगैरे आहेत तिकडे. चांगलं म्हणजे काय, तू आता माहितीवाला आहेस. पोरी खाती ना. मग ते घे. आपलंच नको रे विचार करू. पोरी खातील, बाकीचे पण आहेत. रुपेश पण खायला ना चपातीला. त्याला जो पाहिजे बॅचलर लाईफ. हा मग भाजी नसली तर चपाती घरात मुलं आहेत. ते नाही रे, हे आम्ही वेगळे घेणार आहे. इकडे चिकी टेस्ट करतायत. किती? 150 रुपये. हे छान आहे, म्हणजे खातो आपण. ओके डन फायनल. तिकडची आणि हे काढ, ते एक हे काढ, जॅम काढ. विदाउट मिक्स नाही आहे काय. विदाउट मिक्स आहे का विचार. विदाउट एक घेतोय. प्राईस जास्त असणार 150 रुपयाची. हे काय काय घेतलं. ही बघा शॉपिंग चालली आहे. चिकी, मॅप्रो चॉकलेट्स, स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि भरपूर अशी गर्दी आहे इकडे. ए ओके आहे ना, चालेल का. स्ट्रॉबेरी फ्लेवर. ए कोणाला वेगळा फ्लेवर पाहिजे आहे का याच्यात. स्ट्रॉबेरीच असते, चॉकलेट स्ट्रॉबेरीची असते. हो. ए कोणाला वेगळा. एवढी शॉपिंग आता करून झालेली आहे सगळ्यांसाठी. आता हे बघा 5000चा माल आहे हा सगळा. सगळे चिक्की घेऊन चालली आहेत घरी. चिक्की सगळ्यांनी चिक्की घेतल्या नाहीत. मंडळ खर्च करता. संकेताचा मंडळ, मोरया मंडळ. मंडळाच्या बाहेर पण त्यांनी खर्च केला नाही. मोठा बाजारच घेतला नाही. ते फॅमिलीसाठी. पण बघा सगळ्यांच्या वाईट पिशव्या. तर इकडे आता चेकआउटचा टायमिंग आणि सगळे आता पॅकिंग करतात. आपले बॅगा तयार होत आहेत पुण्याला जाण्यासाठी. प्रथमेश गुरव, सुशांत गुरव बोरवली, सागर गुरव विरार, लास्ट स्टॉप विरार, विवेक गुरव, बंटी नाला सोपारा 2000 भाडा है ना. काय करणार. हे घाटकोपर वेस्ट, असलपा, पुन्हा संकेत दिवा मी डोंबवली म्हणून सांगा तू. आणि मी स्वतः खुद्द मंदार तांबे डोंबवली. हा ठाणे व्हाया घोडबंदर मार्गे कोलशेट. चला तर मग आता निघूया. ही ट्रिप आता झालेली आहे. तर त्या ट्रिपबद्दल आमचे मोरया मित्रमंडळाचे अध्यक्ष संकेत गुरव आता 2 शब्द मनोगत व्यक्त करतायत. संकेत, मग आता कशी ट्रिप झाली. आपली ट्रिप झाली, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहेत. आता आम्ही सगळं निघालो घरी जायला. आणि नेक्स्ट ट्रिपचा प्लॅन असाच करा. नेक्स्ट ट्रिपचा आणि यापेक्षा जास्त मुलं यायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. जे न आले त्यांनी मनावर घ्या मनावर घ्या आणि ताप बीप काढू नका. आणि तुमच्यासाठी एक आता आम्ही रील बनवणार आहोत जाता जाता. ताप बीप काढू नका म्हणून. ट्रिपला न येणाऱ्यांसाठी 2 शब्द